खऱ्या अर्थानं ओबीसींचा न्याय मिळण्यासाठी, ओबीसीचं आरक्षण संरक्षित होण्याच्या दृष्टीनं ओबीसीची जनगणना होणं हे महत्त्वाचं आहे, ते गरजेचं आहे. आणि ओबीसीची जनगणना करण्याचं आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं दिलं होतं. मात्र आता जनगणना जेव्हा सुरू होते आहे, त्यातलं जे प्रारूप आहे त्यामध्ये एससी आणि एसटीचा कॉलम त्या ठिकाणी आहे, मात्र ओबीसीचा कॉलम नाही. म्हणून ओबीसीमध्ये अतिशय अस्वस्थता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ओबीसी प्रवर्गात समाज हा त्या ठिकाणी संतप्त आहे आणि म्हणून आम्ही ओबीसीची जनगणना ही झालीच पाहिजे याच्यासाठी आज ही ओबीसी जनगणना परिषद आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. ओबीसीमध्ये एक उठाव निर्माण करण्याचा त्याच्यासाठी म्हणून ही होत असलेली परिषद. भविष्यामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीच्या परिषदा आणि पंढरपूरपासून ओबीसी आरक्षण यात्रा सुरू करण्याचा निर्धार आणि तशा पद्धतीचा ठराव आजच्या या ओबीसी जनगणना परिषदेमध्ये या ठिकाणी उपस्थित वेगवेगळ्या ओबीसीतील जात घटकांचे प्रतिनिधी आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले. ओके.